नमस्कार, भटकंती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण आलो आहोत वसंतराव एकनाथ बागुल गार्डन मध्ये। चला तर जास्त वेळ न लावता आपण हे उद्यान पाहण्यास सुरुवात करूया। समोर जे पाहतात ते एक हत्तीचा स्टॅच्यू आहे। अजून थोडे पुढे गेल्यानंतर आपल्याला इथे एक मंकी सुद्धा दिसत आहे। हा हत्ती आपण जर पाहिला तो एक स्टॅच्यू आहे, परंतु असे जाणवते की तो एक जिवंत हत्ती समोर उभा आहे। हे दोन हरणीचे स्टॅच्यू आहेत। समोर जे पाहतात ते एक सिंहाचे आखीव रेखीव रूप आहे। आपल्याला असे भासते की हा सिंह अगदी जिवंतच आहे। समोर सभोवताली जे पाहतात ते गार्डनचा व्ह्यू आहे। पहा किती सुंदर आणि किती भव्य ही गार्डन दिसत आहे आणि हिरवळ तर खूपच आहे। हिरवळ पाहून मनाला आनंद वाटतो आणि झाडे झुडपेही ह्या बागेमध्ये खूपच आहेत। समोर जे पाहतात हे वडाचे जे वृक्ष दिसत आहेत। या वृक्षांमुळे गार्डनचे दोन भाग पडलेले आहेत। हे पर्यटकांना बसण्यासाठी जागोजागी असे लाकडाचे बाग बनवलेले आहेत। त्यामध्ये पर्यटक बसून निवांत आनंद घेऊ शकतात। इथेही आपल्याला निळ्या रंगामध्ये काही स्टॅच्यू दिसत आहेत आणि तेही खूप सुंदर आणि आखीव रेखीव दिसत आहेत। इकडे दोन आणि इकडे दोन असे चार स्टॅच्यू आपल्याला ब्लू कलर मध्ये इथे दिसत आहे। हे जे स्टॅच्यू आहेत ते फार बघण्यासारखे आहेत। ही गार्डन खूपच मोठी आहे। इथे आपण मंकी पाहू शकतो। इथे आपण एक भव्य अशी मगर पाहू शकतो। ही मगर लहान मुलांचे अट्रॅक्शन आहे। त्यांना ही मगर पाहण्यास खूपच कुतूहल वाटत आहे। हे पाहू शकता इथे आपण काही प्राण्यांचे स्टॅच्यू पाहू शकतो। इथे मुलांना खेळण्यासाठी पार्क आहे। यामध्ये बरेच काही आहे, जसे स्लाइडिंग, झोका असे लहान मुलांना खेळण्यासाठी अनेक इक्विपमेंट्स इथे ठेवलेली आहेत। याचा मुलं आनंद घेतात। समोर जी पाहतात ती 2 मजली इमारत आहे। पहिल्या इमारतीवर ऑडिटोरियम हॉल आहे। तिथे वेगवेगळे गाणे तसेच वेगवेगळे कार्यक्रम अरेंज केले जातात। तसेच दुसऱ्या मजल्यावर भूलभुलैया आहे। ते लहान मुलांसाठी तसेच मोठ्यांसाठी खूपच अट्रॅक्टिव्ह आहे। तिथे सर्वत्र काचा लावलेल्या असतात आणि त्यातून मार्ग काढून आपल्याला बाहेर पडायचे आहे। इथे पाहाल तर आता आपल्याला आणखी काही स्टॅच्यू दिसतात आणि समोर पाहाल तर इथे लाईट लेझर शो होतो रात्रीचा।
हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.